नमस्कार विद्यार्थ्यांनो, टूल ग्राइंडिंग सह बटरेस थ्रेड कटिंग मेल आणि फिमेल या विषयावर आपले स्वागत आहे। या प्रात्यक्षिकाच्या शेवटी तुम्ही हे जाणून घेऊ शकाल, बटरेस थ्रेडिंग टूल सेट करा, बाह्य आणि अंतर्गत बटरेस थ्रेड कापून टाका, मेल आणि फिमेल थ्रेडिंग बागला फिट करा। मटेरियल्स आणि इक्विपमेंट: लेथ मशीन, थ्रेड कटिंग टूल्स व टॅपिंग टूल्स, ग्राइंडिंग मशीन, ग्राइंडिंग व्हील्स, कॅलिपर्स व मायक्रोमीटर्स, कटिंग फ्लुइड्स। प्रोसेस: बटरेस मेल कॉम्पोनेंट बनवणे। 4 जो इंडिपेंडेंट चक मध्ये जॉब धरा आणि ट्रू करा। संभाव्य लांबीसाठी डायमीटर 48 मिलीमीटर टर्न करा। जॉबच्या पुढच्या टोकापासून 40 मिलीमीटरच्या डायमीटर पुन्हा 95 मिलीमीटर लांबीवर टर्न करा। पंचवीस मिलीमीटरच्या लांबीसाठी डायमीटर 25 मिलीमीटरची एक स्टेप बनवा। पार्टिंग टूल वापरून 34 मिलीमीटर गुणा 5 मिलीमीटर डायमीटरची स्टेप बनवा। बटरेस थ्रेड कटिंग एक्सटर्नल टूल वापरा। आवश्यक थ्रेड 70 मिलीमीटर लांबीपर्यंत कापून घ्या। थ्रेड्सचे मापन आणि अचूकता तपासा। बटरेस फिमेल कॉम्पोनेंट बनवणे: जॉबला होल्ड करा, टोके लांबीच्या दिशेने फेस करा व 48 मिलीमीटर डायमीटर टर्न करा आणि टोकांना चेम्फर करा। चौदा मिलीमीटर डायमीटरचे ड्रिल करा आणि 32.3 मिलीमीटर ते 65 मिलीमीटर किंवा त्याहून अधिक लांबीचे बोअर करा। अंतर्गत बटरेस थ्रेड कटिंग टूल फिक्स करा आणि चेंज गियर ट्रेन सेट केल्यानंतर आवश्यक थ्रेड कट करा। थ्रेडची अचूकता तपासा।
बटरेस थ्रेड टूल साठी ग्राइंडिंग मिल. रफ ग्राइंडिंग व्हील वापरून राईट हँड पासून आवश्यक विड्थ आणि लेंथ पर्यंत जास्त सामग्री काढून टाका. फ्रंट क्लिअरन्स अँगल 6 डिग्री आणि शेवटच्या कटिंग एज अँगल 6 डिग्री ग्राइंड करा. प्रोटेक्टर सह तपासा आणि वजाबाकी 10 डिग्रीची अचूकता राखा. राईट हँड साइड रिलीफ अँगल 1 डिग्री आणि साइड क्लिअरन्स अँगल 2 डिग्री ग्राइंड करा. लेफ्ट हँड साइड रिलीफ अँगल 1 डिग्री आणि साइड क्लिअरन्स अँगल 2 डिग्री ग्राइंड करा. वरच्या रेकच्या 6 डिग्री कोनात ग्राइंड करा आणि 45 डिग्रीच्या कोन करा. बटरेस थ्रेड साठी ग्राइंडिंग फिमेल. अंतर्गत बटरेस थ्रेडिंग टूल ग्राइंडिंग साठी पेडेस्टल ग्राइंडिंग तयार करा. बॉटम क्लिअरन्स अँगल 30 डिग्री, 45 डिग्री आणि अंतिम कटिंग अँगल 10 डिग्री ग्राइंड करा. साइड क्लिअरन्स अँगल 8 डिग्री आणि साइड कटिंग एज अँगल 20 डिग्री ग्राइंड करा. वरच्या रेकच्या 10 डिग्रीच्या कोन आणि साइड रेक 40 डिग्रीच्या कोन ग्राइंड करा. नोजची रेडियस 0.3 ते 0.5 मिलीमीटर पर्यंत ठेवा. ऑइल स्टोन सह डिबर करा आणि टूल प्रोफाइल टूल अँगल गेज व प्रोटेक्टर सह तपासा. हे मुद्दे लक्षात ठेवा. साधनांना जाळण्यापासून सांभाळा. कटिंग एज दिसत असल्याची खात्री करा. नेहमी ग्राइंडिंग करताना ग्राइंडिंग व्हीलची पूर्ण रुंदी वापरा, म्हणजे कोणत्याही एका जागेवर ग्राइंड करू नका. या व्हिडिओमध्ये आपण बटरेस थ्रेडिंग टूल कसे सेट करायचे, बाह्य आणि अंतर्गत बटरेस थ्रेड कसे कापायचे आणि मेल आणि फिमेल थ्रेडिंग भाग ला कसे बसवायचे हे शिकलो. मला आशा आहे की तुम्हाला या सर्व संकल्पना आणि प्रात्यक्षिका समजले असतील. आमच्या पुढील व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी आणखीन एक अद्भुत संकल्पना घेऊन येणार आहोत. तोपर्यंत काळजी घ्या.